द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांनी जुलै महिन्यात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते, परंतु सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत असलेल्या एकूण 750च्या वर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे। गेल्या 15 दिवसापासून बेमुदत संप सुरू असून याचा आरोग्य सुविधांवर परिणाम देखील झाला आहे। सर ॲक्च्युली हा जो GR निघालेला आहे तो 14 मार्च 2024 ला निघाला आहे। आता 16 महिने लोटून सुद्धा त्याच्यावर काहीच ॲक्शन घेत नाही आहे सरकार। आणि याच्या आधी पण आम्ही त्यांना इंटिमेशन दिलं होतं, पण ते काहीच ॲक्शन घेत नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव इथे आंदोलनाला बसावं लागत आहे। काय प्रमुख मागणी आहे तुमची? आमची प्रमुख मागणी आहे, आम्ही जे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आहे ते आम्हाला परमनंट करा। म्हणजे ज्यांचे 10 वर्ष झाले त्यांना परमनंट करण्यात यावं असं GR ऑलरेडी निघालेला आहे। त्याला 1.5 वर्षाच्या वर झालेला आहे। पण किती कर्मचारी उपोषणावर बसले? गोंदियात सध्या स्थितीत 435 लोक उपोषणाला बसले। 19 ऑगस्ट 2025 पासून हे उपोषणाला बसले। पूर्ण झाले नाही तर काय आपण उपोषणाला बसलो, याच्यावर आरोग्य विभागाला काय फटका बसणार आहे, काय सांगणार? कारण की सगळे मॅक्सिमम जे हे आहेत त्यांनी लोकांनी डेप्युटेशन लावलेले आहेत, पण त्यांच्याजवळ एवढा स्टाफ नाही आहे। आमचे जे ANM आहे जे बेस लेवलला काम करतात त्यांचे ज्या ठिकाणी एक पण ANM नाही आहे त्या ठिकाणी कुलूप लागलं असेल आणि पूर्ण सेवा पेशंट्सला नाही काहीच मिळत नसते। खरं म्हणजे यांनी जे आज उपोषण केलेले आहे बेमुदत, यांच्या मागण्या रास्त आहेत। शासन लेवलवरून ह्या मागण्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। उद्याला आरोग्यमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून यांची बैठक लावून यांच्या जो काही विषय आहे, मागणी आहेत ते आपण सूक्ष्म लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। आज प्रत्यक्षात इथे मंडपात येऊन यांच्या समस्या जाणून घेण्याचा मला योग आलेला आहे। मी सर्व बाबी यांच्या ऐकून घेतलेल्या आहे। लवकरच याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपण शासनाला विनंती करणार आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।